महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संतन की जय। तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वा मनीषः पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियायार्थिदेव सोढू। 44वा श्लोक जो आपला झालेला आहे, काय श्लोकचं चिंतन श्लोकाचं झाले, त्याच्या खालच्या ओव्या बी काही झाल्या। ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले, ते तर सात्विकाचे आले भरते। तया अर्जुनाला सात्विकाचं भरता आलं, म्हणजे अष्टसात्विक भाव तयार झाले। हे ज्ञानेश्वरीमध्ये आपण ज्या वेळेला चिंतन करतो त्यात बऱ्याच ठिकाणी याचा विषय येतो। अष्टसात्विक स्तंभ स्वेदो तर्वमांच स्वरभंगो तवेपतु वैवर्ण्यमश्रुप्रलय इत्याष्टौ सात्विका मताः असं म्हटलं की अष्टसात्विक भाव स्तंभ, प्रलय, रोमांच, स्वेदभंग, स्वरभंग, वेपतु शरीरकंप, वैवर्ण्य, अश्रू, प्रलय, तर यांना अष्टसात्विक भाव असं म्हणतात। आणि असं केव्हा येतं तर हृदय ज्या वेळेला जास्त दाटून येतं त्यावेळेसची गोष्ट आहे। अर्जुनाने दंडप्राय भगवंताला साष्टांग दंडवत घातलेलं आहे आणि हृदयामधला भाव माऊली ज्ञानोबा सांगताय। मग म्हणत तसे प्रसिद्ध प्रसिद्ध, आणि मग मुखातून शब्द निघताय देवा प्रसन्न हो, कारण देव प्रसन्न झाला तरच आपला कार्यभाग सिद्ध होईल। देव प्रसन्न नाही झाल्यावर काय कार्यभाग होईल। म्हणून अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि मुखातून वाणीतून शब्द पडतायत। कसे म्हणतात, वाचा होत असे गदगद, वाणी ही अगदी गदगदून आलेली आहे, कंठ दाटून आलेला। आणि देवा प्रसन्न हो, काडी जी अपराध समुद्रवणी, समुद्रवणी अपराध जी काडी, आमच्याकडून समुद्रासारखे घोर अपराध झाले, म्हणजे समुद्राचे अपराध झाले नाही, अपराधाचा समुद्र, एवढे अपराध आम्ही केले। आणि हे सगळे अज्ञानात होतात। अज्ञान अनंत स्वरूप आहे, अनेक भेदांनी युक्त आहे, आणि जेवढ्या ह्या सगळ्या भेदामध्ये अपराध होतात, देव अखंड आणि एकच आहे। अख्खा त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला की ईश्वराचे जे तिन्ही शरीर आहेत त्याच्यात अख्खं ब्रह्मांड बसतं, त्याच्यात सगळ्याच वस्तू बसतात। म्हणून या ठिकाणी जीव हा स्वार्थी बुद्धीने अज्ञानामध्ये वावरत असताना त्याच्याकडून अनंत अपराध घडतात। म्हणून अपराधाचा समुद्र नुसता बोलण्यापुरता आहे असा नाही, आहेच आहे। म्हणजे आपलं फक्त बोलण्यासारखी पुष्पित वाणीने सांगत असतात समुद्र आहे आम्ही अपराधाचे, आम्ही फार पुण्यवंत असे लोक सांगतात। आम्ही पापी आहेत असं नाही म्हणत, आम्ही फार पुण्यवंत आहे, आम्ही अमकं केलं फलानं केलं असं सांगत राहतात। वास्तविक काहीच केलेलं नसतं यांनी, जन्मभर अपराधच करतो। जे जे अज्ञानामध्ये ग्रस्त आहेत ते अपराधी आहेतच, कारण त्याच्यात स्वार्थित्व आणि अहम बुद्धी शरीराला धरून तयार होते। अहम जे शरीरावर येऊन बसलेला आहे, काय म्हटले माऊली ज्ञानोबराय, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापट, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, आणि मग कोटी म्हटल्यावर किती झाले, कोटी म्हणजे कोट्यावधी झाले हो। म्हणजे कोट्यावधी ब्रह्महत्यांची पातकं आमच्याकडून घडतात, आम्हाला माहितीच नाही। आणि माहिती नाही म्हणून मग आपण फार तर मग त्याला शास्त्राने थोडंसं केलंय। जर तुम्हाला कळायला लागलं असेल की तुम्ही पाप करता तर मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सुट येते, मग प्रायश्चित्त कर्म सुरू झालं तिथून पुढं। पण तोपर्यंत अज्ञात पातकं तर कितीही पुष्कळ पातकं झाली। असा अपराधाचा सागर कोण आहे तर जीव आहे। अर्जुन हा अशी माऊली ज्ञानोबा ही जी भाषा वापरतात ही जीववाचकच आहे, कारण अपराधी जीव आहेच आहे आणि अज्ञानामध्ये त्याच्याकडून अनंत अपराध झालेले आहेत। मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी त्याची तुझं मी आठवली नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, ठरले लाज सांडिले गीत, नावडे पुराण बैसले संत केली भूत परनिंदा। त्यात सगळा अभंग पहा, ते तेव्हा तुकोबराय वर्णन करतात आणि ते खरं आहे।
तेव्हा इथे माऊली करतायत की जीव हा अपराधाचा समुद्र अर्जुनावर घालून का व्हायना बोललं, म्हणून भगवद्गीता अर्जुनासाठी नसून आपल्यासाठी. मग काढीत म्हणत असे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होत असे गदगद काढीची अपराध समुद्रवणी समुद्रासारखे घोर अपराध आमच्याकडून झाले देवा. आम्हाला कोण काढेल याच्यातून, तुम्हीच काढा. तुझं विश्व हृदयात काही सोयरेपण न म्हणूच पाहे. तुझं विश्वेश्वराच्या ठाई ऐश्वर्य केले. तुझं विश्व हृदयाते ज्याचं हृदय हे विश्व हे हृदय स्वरूप बनलेलं आहे. वास्तविक तिथे कोणाचा सोयर आहे हा, तर सर्वांचाच सोयर आहे. पण आम्ही सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याबरोबर कनिष्ठ उंच नीच भाव तयार केला. आमचा आहे ना सोयरा. संत सुद्धा कोणाचे सोयरे नसतात, पण ते म्हणतात आमचे पाहुणे आहेत बरं का, आमचे असे पाहुणे, आमच्या असे असे. संत कोणाचा पाहुणे आहेत? तेव्हा संत विश्वाचे पाहुणे, ते कोणाचे पाहुणे नसतात. देव कोणाचा पाहुणा? विश्वाचा. पाहुणा नाही म्हणजे नुसता पाहुणा असा नाही, तर तोच बनलेला आहे विश्व. त्याला पाहुणा असं म्हणणंही शोभत नाही, कारण तोच जर बनलेला आहे तर पाहुणा कोणाचा हा. तर तेव्हा असा विश्वहृद ज्याच्या हृदय म्हणजे प्रेमाने ज्याचं हृदय भरलेलं आहे, विश्वरूपी हृदय जे प्रेमाने भरलेलं आहे, असा विश्वहृद जर कोण असेल तर हा भगवंत. त्याला सोयरेपणे न म्हणूची काही, असं न म्हणूची म्हणजे मानतच नव्हतो असं पण म्हणतं. सोयराय ना मग नाही मान, कारण जर त्याच्यात जवळून नीच सोयऱ्यातले भाव असतात नाही. मग त्याची बहीण केलेली मेवणा आहे. मेवणा म्हटल्यावर मेवण्याच्या नात्याने फुगलाच रुसलाच असा. आणि अर्जुन तसा करायचा सुद्धा, नुसता असं लिहिलेलं असं नाही, तर तो करायचा सुद्धा. आणि हे त्याला स्मरण होत आहे. आणि हे माऊली ज्ञानोबराय कथन करतात. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांना कसं काय कळतं की अर्जुन रुसलेला होता म्हणून, तर माऊली ज्ञानोबराय हेच महाविष्णूचे अवतार आहे. प्रत्यक्ष महाविष्णू तेच आहे. म्हणून युद्धामध्ये जे पुष्कळसं लिहिण्याचं राहिलं किंवा भाव उलगडला नाही, भगवद्गीतेमधला जो भाव आहे, भगवद्गीतेमध्ये जो भाव प्रतिपादन झालेला आहे, तर त्याच्यात भगवंत आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. आणि माऊली ज्ञानोबरायांनी यांची हृदय पकडलेली. भगवंताच्या हृदयात काय भाव आहे हा भगवंत जरी बोलताना बोलत असतील तरी ते श्लोकामधून तितका प्रगट नाही झाला. मग माऊलींच्या रूपाने अवतार घेऊन पुन्हा तो भाव अधिक विशद करण्याचं काम माऊली ज्ञानोबराय म्हणजेच प्रत्यक्ष भगवंतांनी केलं. तेव्हा त्यांच्या अंतर्गत काय भाव होता, म्हणजे अर्जुन हा खरोखरच देवाबरोबर कसा व्यवहार करत होता, नात्याच्या संबंधाने. व्यवहार सगळे जे होतात ते वेगवेगळ्या नात्याच्या संबंधाने होतात. ज्याचे जसे नाते असतात त्या नात्यामध्ये तसे तसे व्यवहार होत असतात. आईचं मुलाचं नातं व्यवहार तसा होतो, पती पत्नीचं नातं व्यवहार तसा होतो, गुरु शिष्याचं नातं, भक्त देवाचं नातं. काही येत नाही अजिबात, ऐकायला येत पुढे येऊन बसा. नाही आज एकादशी इकडे इकडे चला बर शांत. त्या जे नाते आहेत ना त्या नात्यांचा संबंध हा भावाच्या द्वारे असा दाखवला जातो. अर्जुनाच्या चित्तातले भाव माऊली सांगतायत की तसे सोयरेपणे न म्हणूची पाहि. तुला सोयरेपणाच्यामुळे तुला मान देतच नव्हतो, आम्ही मान देत नव्हतो. वास्तविक मान घेणारा हाच आहे. मान श्रेष्ठांना द्यावा लागतो, कनिष्ठांनी नाही घ्यावा. पण कनिष्ठाला मी कनिष्ठ हे कळालं तर ना, ज्याला कळालं तर मग तो करेल तसा, पण ज्याला कळालंच नाही तर मग त्याच्याकडून हे सारे अपराध घडत असतात. आपल्याकडून काय अपराध होतो हे तरी कळालं पाहिजे ना कमीत कमी. हे बी नाही कळालं मग काय करणार आहे. तेव्हा तुझं विश्वसृदात एकही सोयरेपणे न म्हणूची पाहि. तुझं विश्वेश्वराच्या ठाई ऐश्वर्य केले. आम्ही काय केलं,
खरा सत्ताधीश तू आहेस, पण तुझ्याच सत्तेतला ऐश्वर्याचा तुकडा आम्ही उपभोगत असताना आम्ही त्या ऐश्वर्याने फुगत होतो. ते नव्हता फुगत, जीव फुगतात. काय आहे जीवांच्याकडे? काय डोंबलाच आहे? काहीच नाही. पण ते किती फुगलेले आहेत पाहिले का? बेडकीसाठी फुगले, असे बेडकुळीसारखे फुगले. आम्ही एवढे, आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी, त्याच्यात असे काय फुगलेले आहेत बेडकं, म्हणजे जीव. देव आणि हे जीव यांच्यात बरोबरी कशी काय होईल? त्याचं समग्र ऐश्वर्य, आपलं असणारं ऐश्वर्य त्याच्या ऐश्वर्याचा एक अंश सुद्धा नाही. नाही आता समजा मानलं त्यांनी, किंवा आता आमचं काय, आमच्याकडे एवढे असं म्हणतात ना, तुमच्याचं नाही हे तर त्यांना कळतच नाही. पण मांडलं तरी समग्र ऐश्वर्यापैकी किती पर्सेंट बसेल त्याचा? पर्सेंटेज कशाला? पॉईंट, त्याच्यापुढे 0.000 असं 2-4 दिवस म्हणत राहा तरी त्याचा शेवटे 1 लागायला कठीण. जो विश्वस्त्रियेचा भरता, काय म्हटले माऊली? जो विश्वस्त्रियेचा भरता, मी गोसावी गा पंडू सुद्धा मागोई गेले. हा विश्वस्त्रियेचा भरता असा जर कोण आहे तर हा भगवंत आहे. मी समजता काय होई पूर्ण काय? जो विश्वस्त्रियेचा भरता, गोसावी गा समजता. मी का गोसावी गा पंडू सुद्धा 9व्या अध्यायातली होई ना. त्रैलोक्या, दाता त्रैलोक्याचा. जो मी दाता त्रैलोक्याचा, जो त्रैलोक्याचा असा असणारा दाता, ऐश्वर्य संपन्न, पण त्याच्या ऐश्वर्यातला भाग अंशतः स्वीकारून जीव हा मी ऐश्वर्यवान आहे, सत्तावान आहे, सत्ताधीश आहे असं त्याच्यातला अंश घेऊन बोलत राहतो. त्याला त्याच्या अहंभावाची जाणीवच होत नाही. म्हणजे आपली तुच्छता कळण्यासाठी आपल्याला हे ज्ञान व्हावं लागतं की देव देवच आहे, जीव जीवच आहे. म्हटलं की बेडकाने कितीही शरीर फुगवलं, एका डबक्यामध्ये असे बेडका आणि बेडकाचे पिल्लर, एका डबक्यामध्ये, डबक्यातच राहतात बेडका. दरदोर हा नेहमी डबक्यातच राहतो. बेडकाने चिखल खावा, काय खावा सागर. काय खावा सागर, बेडकाने चिखल खावा, काय ठावा सागर. सागराची काय मोजमाप आहे त्याला? त्या डबक्यात राहणारे तो बेडूक म्हणजे ठोसाट मोठा, आणि त्याने त्याची जी पिल्लं होती अशी, तर त्या पिल्लांच्या तोंडाचा नीट राहा बरं का, मी जरा बाहेर जाऊन येते. आई ना, आई म्हटल्यावर येते म्हणावं लागतं. मग ती बेंडकोळीन अशी बाहेर जाऊन, मी आता बाहेर जाऊन येते, तुम्ही सगळे व्यवस्थित राहा, घाबरू नका, कोणी आलं तरी. आता कोणी आलं तरी म्हणजे दुसरं कोण येतं तिथं? तर त्याच्यावर पाणी प्यायला एक म्हैस आली. म्हैस आल्यावरती म्हशीचं तोंड, म्हशीने असं पाण्यात तोंड केलं तर ती पिल्लं फार घाबरली. ती पिल्लं फार घाबरल्यावरती ती सायरा वायरा पळायला लागली. कारण त्याने जर पाण्याचा फुरका वाढला तर ह्याची तर एंट्री आतमध्ये होऊन जायची. ती बिचारी घाबरून बाजूला अशी थांबली. थरथर थरथर कापत असताना त्यांची आई आली. कोण? बेडकीन आली. आणि त्या बेडकीने पाहिलं. का घाबरला? एवढे का घाबरला? मी आहे ना. ते म्हणले तुम्ही आहे, तू आहेस, पण तू आता बाहेर गेली. इथं एकदम एक मोठा बेडूक आला होता म्हटली. कोण आला होता? म्हैस. त्याला काय माहिती ह्याला म्हैस म्हणतात. म्हणजे आपला मोठा बेडूक आला होता. मग म्हटले तो काय करणार आहे तेव्हा? मी आहे ना. ते म्हणले काय नाही, पण तो मग ते किती मोठा होता. तिने असं अंग फोटो वाघ फुगवायला सुरुवात केली. असा होता का? पेटकुळीने हवा घ्यायची आणि शरीर फुगवायचं. असा होता का? त्याने परत आणखी हवा घ्यायची. असा होता का? म्हटली नाही आई, असं नाही, लय मोठा होता. कसा होता? तिने फुल हवा भरली. काय होईल बरं?
आता बेंडकोळी म्हशीसारखी कधी होईल? जीव देवासारखा कधी होईल? त्याच्या समग्र ऐश्वर्यात नाही. मग आपला अहंकार का नाचतो? तर आपला अहंकार नाचतो ह्या अज्ञानात काम करत असतो. म्हणून अर्जुनाच्या चित्तातही असाच प्रकार होता की अर्जुन हा त्याला असा अहंभाव होता ना, मी धनुर्धर आहे, महारथी आहे, माझ्यावर सगळं युद्ध खेळलं जाणार आहे. यातला मुख्य सेना आणि कोण आहे तर मीच आहे, मुख्य योद्धा आहे. माझ्या पुढे हे कौरव शुल्लक आहे. त्यांचा एका झटक्यात घोट घेईल, सगळे मारून टाकतील. अहंकार होता. पण विश्वेश्वराच्या ठाई आम्ही काय केलं होतं त्यावेळेला? ऐश्वर्य केले. तिथं आम्ही कृष्णाला सुद्धा मोजत नव्हतो. सरळ सरळ त्या कृष्णाची सुद्धा काहीच किंमत नव्हती. तो आपला येत होता, चला चला मी म्हणजे असं जाणीव नव्हती की हा आहे म्हणून आम्ही आहोत, याची जाणीवच नाही अर्जुनाला नाही आणि कोणालाच नाही की त्याला देव समजत नव्हतो. कारण ते महती कळण्यासाठी एक अधिकार तयार व्हावा लागतो. त्यातले बाकीच्या 4 पांडवांना युद्ध झालं तरी ते कृष्ण कळाला, बाकीच्यांना कळायचं कारणच नाही. अगोदर अर्जुनाला ते सगळे भगवद्गीता सांगितली म्हणून तो कळाला. तत्वज्ञानाने देव कळतो, ज्ञानाने देव कळतो. भगवद्गीतेचा जो जन्म झालाय तो ज्ञान असाच झालेला आहे. जर हे झाला नसता तर कृष्ण काय कारण आहे तेव्हा? हा बसलेला आहे रथाव तर बसलेला आहे रथाव, आमचा सारथी एवढाच कळाला असता. त्याने काय काय करामती केल्या हे सुद्धा कळायला कठीण होते. आणि तीच अवस्था होती ज्या वेळेला शेवटचा प्रसंग, युद्ध बंद झालं, संपलं. नेहमी त्या भगवंत काय करायचे? खाली उतरायचे आणि अर्जुनाला काय करायचे? मांडी द्यायची गुडघ्याची, गुडघा वाकवून त्याच्यावर पाय ठेवून हा पाठ्या खाली उतरायचा, त्याच्यावर असा पाय ठेवायचा. कारण मी कोण आहे? मोठा धनुर्धर आहे आणि हे कोण आहेत? सारथी आहेत. आणि मग खाली उतरल्यावरती मग हो चला चल, भगवंतांनी म्हणायचं चला चला अर्जुन चला. आता त्या रथावरती कितीतरी महारथींनी शस्त्रास्त्रांचे प्रयोग केले होते. देवाने सारे सुप्त करून ठेवले होते, लुप्त करून ठेवले. अस्त्र वाया जात नाही. ज्या वेळेला शेवटचा दिवस ना त्या दिवशी म्हणजे हे अर्ज्या खाली उतर, अर्जुन बी नाही मग म्हणायचं काय काय, हे अर्ज्या खाली उतर. ते म्हणजे आसपास बिघडलेले दिसते तू. बरोबर देवा यांनी अर्जुन खाली उतरला आणि मग देवाने उडी मारल्याबरोबर ते तिकडे रथ अख्खा जसा स्फोट व्हावा, बॉम्ब स्फोट तसा स्फोट झाला त्याचा. आणि मग अर्जुन असं पाहत राहिला. बरोबर आहे बरं का, आपल्याला खाली उतरवलं नसतं, देव जर खाली उतरले असते तर आपलं काय झालं असं आपल्याला सांगायला सुद्धा राहिलं नसतं. हे रक्षण देव करतो याचं ज्ञान नाही, किंवा हा देव आहे असं ज्ञान नाही. पण हे ज्ञान ज्या अर्जुनाला या भगवद्गीतेने प्राप्त करून दिलं. पण मग आता अर्जुनाची ही स्पष्टोक्ती आहे की देवा मी तुला खरंच जाणतच नव्हतं बरं का, काही मला कळत नाही. काय मी मूढ आहे, पापी आहे. पापामुळे माणसाला जाणता येत नाही. पाप हा त्याच्यातला प्रतिबंध असतो आणि त्या पापामुळेच त्याला तो जाणत नाही. अर्जुन म्हणतो तसंच झालं माझंही. तू वर्णनीय परी लोभे, व वय झालेले पण थांबत नाही मी तिथे. तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पासभे, तरी मी वल्गिले शोभे अधिकाधिक. तू वर्णनीय परी मी लोभे माते वर्णिसी सभे पा माते वर्णिसी. लोभे माते वर्णिसी म्हणजे तू वास्तविक पाहता अवर्णनीय असा आहेस. वर्णनीय, खरा वर्णनीय कोण आहे? अवर्णनीय म्हणजे ज्याचं वर्णन सुद्धा करायला शब्द पुरणार नाहीत आपल्याकडे असा. खास वर्णन देवाचंच वर्णन करावं. तुझंच वर्णन मी करायला हवं होतं पण असं झालंच नाही. तू सभेमध्ये माझं वर्णन करायचं आणि तसा मी त्या बेडकासारखा फुगायचो. तिथं तू वर्णन केलं की मला असं वाटायचं आपली म्हणजे फार मोठी योग्यता आहे. असं भ्रमाने माणसाला वाटतं की आम्ही फार मोठ्या योग्यतेचे आहेत.
आपली योग्यता देवापुढे पाहावी घासून आणि संतांपुढे घासून पाहावी, म्हणजे आपल्याला कळेल आपली काय योग्यता असते. अज्ञानात काही योग्यता नसते, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करता तेव्हा आत्ता तरी अर्जुनाला कळालं की खरा वर्णनीय तूच आहेस, पण आम्ही लोभापोटी स्वतःला अवर्णनीय असं समजून घेतो. तर आम्ही काय आहोत, आमचा काय रुबाब आहे, आम्ही कोण आहोत, पंडूचे पुत्र असे आहोत. तर तेव्हा तरी मी या वल्गिले क्षोभे अधिकाधिक, पण मी तुझे महत्व न ओळखता गर्वाने अधिकाधिक काय करत होतो, गोंबलतच होतो, बडबड करत होतो. पण महत्व जर ओळखलं तरच त्याची बडबड थांबू शकते. महत्व नाही ओळखल्यावर कसं काय थांबेल. जे मोठी माणसं असतात ना ते ओळखतात हे लवकर आणि सोडून देतात त्याला. ते म्हणतात ठीक आहे, वरडतोय ना मोठा म्हणतो म्हणून दे त्याला मोठा. एखाद दिवशी कळलंच ना त्याला खरं काय आहे ते, ज्या वेळेस कळेल ना. जसा मृत्यू हा अंतिम सत्य असतं. माणसाला जीवनात काय केलं ना हे सगळं मृत्यूच्या काळात आठवतं, आणि काय काय बॉम्बा केल्या, काय काय लावले, आणि मग तो त्या वेळेला ते म्हणजे आत्ताशी लक्षात आलं की काहीच खरं नाही. मग हे तुला त्यावेळेला आलं असतं तर तू कमीत कमी भगवत प्राप्ती करून घेतली असती, पण हे कळतच नाही म्हणून तो त्याच्यामध्येच राहतो. तेही सगळ्यांना नाही. थोडाफार जिज्ञासा तयार झाली तर मृत्यूचं सत्य उलगडू शकतं, नाही तर तेही नाही. तसा मी अशाच प्रकाराने काय करत होतो, तुझं कोणतंही महत्व न जाणता. मी स्वतः श्रेष्ठ आहे आणि तू कनिष्ठ आहेस, देव कनिष्ठ आहे, असा कोणाचा भाव आहे, अर्जुनाचा. आत्ता नाही सांगत हा, पूर्वीचं विश्लेषण चाललंय, हे लक्षात ठेवा. नाहीतर आत्ताचा विषय नाही चाललेला हा. अर्जुनाचं हे मनोगत माऊली ज्ञानोबरायांनी रेखाटन केलेलं आहे. तेव्हा तूच वास्तविक पाहता म्हणजे श्रेष्ठांच्या पुढे वास्तविक कनिष्ठाने बोलू नये असं नियम आहे. आणि पूर्वी त्या दिवशी सांगितलं होतं, म्हटलं उदाहरण सांगितलं ना, जर 4-5 भाव असतील आणि एखादी गोष्ट जरी कुणी मागायला आला तरी तो काय म्हणत असतो, दादांना विचारा आमच्या. दादा म्हणजे थोरले वडील, हां, दादांना विचारा असं म्हणत असतात. दादा मग कारण ह्यांना काय देता येत नाही का, ह्यांना देता येते, पण दादांचा मान आहे, दादांनी सांगा. आपण फार तर त्याची शिफारस करू शकतो की हे असं आहे बरं का दादा, हे फार चांगले आहेत बरं का, असं म्हटलं दादा बी थोडे आपले ऐकतात. म्हणजे श्रेष्ठांच्या पुढे कनिष्ठाने बोलू नये. पण काही चुरचूर करणारी मंडळी असतात, ते थांबतच नाही. ते असे चरबट म्हणतो आपण त्याला, आणि मग ते तसे करत राहा. अर्जुन म्हणतो त्यापैकीच मी होतो, त्यापैकीच मी होतो. तरी मी या वल्गिले क्षोभे अधिकाधिक. काय म्हटले, तुझं कोणतंही महत्व न जाणता मी बडबड करत होतो. म्हणजे माझ्या बडबडीचा स्वर हाच राहायचा की मी श्रेष्ठ आहे. असं होत असते अर्जुन. अज्ञानामध्ये हा भाग होतच असतो. कसं म्हणतात, तर ज्या वेळेला महत्व ओळखलं जात नाही, म्हणजे ज्या वेळेला महत्व ओळखलं जात नाही त्याच्यामध्ये अहंकार काम करत असतो. मी एक कोणतरी आहे म्हणून तो श्रेष्ठांचं महत्व ओळखत नाही. श्रेष्ठांचं महत्व मनुष्य का ओळखत नाही असा आपण प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे, त्याच्यात एक कोणता तरी अहंकार काम करत असतो. कारण अहंकाराचे अनेक प्रकार आहेत. अहंकाराचे अनेक प्रकार आहेत, कितीतरी प्रकार आहेत अहंकाराचे. ज्या ज्या वस्तूंचा आपण अनुभव घेतला की त्याचा एक अहंकार चित्तात, ज्या वस्तूचा. जसे तीर्थयात्रेला जाऊन आलेले लोक असतात, आम्ही जाऊन आलो बरं का, बद्रीनाथ करून आलो, आम्ही इंडोनेशिया थायलंड करून आलो. त्याचं काय तीर्थ नाहीत, काय देव घेऊ काय नाही, तिथं काय देव आहेत का. पण बद्रीनाथला जाऊन आलो, केदारनाथला जाऊन आलो है ना, इकडे खाली रामेश्वरला जाऊन आलो, वृंदावनात जाऊन आलो.
आणखीन कुठे जाऊन आलो, सगळीकडे असा. मग त्याचा एक काय झालेला, त्याचा अहंकार. तुमचं झालं का? काय तुमचं काय पेदच नाही, तुमचं तर काय तीर्थ नाही काय नाही, नुसते बोंबलत बसतात. म्हणजे त्याला त्याचा काय झाला, अहंकार झाला असा. त्याचा तो एक अहंकार. असे किती अहंकार होतात दिवसभरात? किती होतात दिवसभरात? किती? तुमचा अभंग बी जरी पाठ झाला ना तरी त्याचा एक अहंकार आहे. लक्षात ठेवा बरं, अभंग पाठ करा. पाठ केला आम्ही, अभंग पाठ केला, त्यांच्या लगेच सुरू झाला त्यांचा अभंग. आणि मग आमचे एवढे अभंग पाठ झाले. असं त्याचा अहंकार. काहींना विद्वत्तेचा अहंकार तयार झाला. एवढे ग्रंथ अभ्यास केले, एवढे वाचले, आमच्या एवढं ज्ञान कोणाला आहे? असं तर लगेच तो त्या विद्वत्तेचा अहंकार. माणसं बडबड का करतात? त्याचं कारणच ते त्याच्यात दडलेलं की त्याला असं वाटतं नाही मला सगळं कळालंय म्हणूनच तो बडबड करतो, मला सगळं कळालेलं. हा एक काय झाला, अहंकार झाला. म्हणून मग अहंकार काय करतो, महत्व कमी करतो. श्रेष्ठांचं महत्व कमी करण्याचं काम कोणाकडे आहे? अहंकाराकडे आहे. आणि त्या अहंकाराने त्यांचं श्रेष्ठत्व घालवलेलं असतं. मग तो स्वतःकडे असं ओढून घेत असतो. आणि मग त्याच्यातला एक भ्रम असतो. तो अहंकाराच्याही आतमध्ये एक भ्रम असतो. कोणता? तर मी श्रेष्ठ आहे असा एक भ्रम तयार होतो त्याच्या आतमध्ये, की मी काहीतरी एक श्रेष्ठ आहे. ज्या क्षेत्रात जी माणसं राहतात ना ती त्या क्षेत्रातली इतकी चरबटपणा करतात ना, बोलतात, त्यांना असं वाटतं आम्ही सगळ्या क्षेत्रांचे श्रेष्ठ आहोत. त्यांना त्याही क्षेत्रामधलं काहीच ज्ञान नसतं, फारके अल्प ज्ञान प्राप्त होतं त्यात. त्यांना असा एक भ्रम तयार होतो की आम्ही आता सगळीकडलं काहीही बोलू शकतो. असं काही कसे बोलू शकतील तुम्ही, तुम्हाला कसं काय कळेल? तर ते पण हा एक भ्रमच आहे, श्रेष्ठतेचा भ्रम तयार होऊन जातो. चला, तेव्हा अशा प्रकाराची वल्गले कोणाच्या मुखामध्ये आलेली होती? अर्जुनाच्या आलेली होती. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादापासून या. ऐसिया अपराधा हे मुकुंदा मर्यादा नाही असा अन्वय लावला. ऐसिया अपराधा म्हणजे आमच्याकडून किती अपराध झाले असतील वा, तर त्या अपराधाला काही मापच नाही, इतके अपराध आम्ही केलेले. आणि हा अपराधाचा उगाणा उगळलेले आहेत. कोणी? अर्जुनाने. माऊलींनी ओवेच्या रूपामध्ये अर्जुनाच्या भावाचा विस्तार केलेला आहे. आणि तो यामधून दिसून येतोय की माऊली म्हणतायत की असे कितीतरी अपराध, म्हणजे अर्जुनाचा भाव की हे मुकुंदा. मुकुंद या पदाचा अर्थ सांगितला होता त्या दिवशी, जो संकटातून सोडवतो. आम्ही अपराधी आहोत, मग आम्हाला अपराधातून कोण सोडवेल? तुझ्यासारखा कोण आहे? तूच आम्हाला या अपराधातून सोडवू शकतो, दुसरा कोणी नाही. आणि कोणामध्ये ती शक्ती सुद्धा नाही. त्या तू या अपराधा वेगळा मला करी, अशा अनेक प्रकारचे अभंग बी आहेत. या सगळ्या अपराधातून मला तू वेगळा कर, म्हणून रक्ष रक्ष रक्षण कर असं पुन्हा पुन्हा म्हणायचं. कारण अपराध सुद्धा अनंत असतील तर एकदाच रक्षण कर असं म्हणून कसं भागल. म्हणून केलेली दुरुक्ती ही अधिक तीव्रता प्रतिपादन करणारी आहे. रक्ष रक्ष प्रमाद, आमच्याकडून जे चुका घडल्या, प्रमाद म्हणजे चुका, अनेक प्रकारच्या ज्या चुका घडल्या त्या चुकापासून आमचं रक्षण कर. अपराध करत चाललेला आहे, जीवन जगत चाललेले आहे. जीवाकडून अपराध कधी बंद होत नाही. त्याला अपराध बंद झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसतो. एखादा माणूस कर्ज काढत चाललाय, तर हा कर्जमुक्त कधी होईल? तर कधीच होत नाही, कारण दररोज कर्ज काढतो. आणि तेव्हा दररोज इच्छा करतो आज मी कर्जमुक्त झालो पाहिजे, आणि दररोज काय काढतो? तर तो कर्जमुक्त कधी होईल?
जी माणसं दररोज अपराध करतात, अपराधामध्येच राहतात, किती बी अपराध करतात, कायिक वाचिक मानसिक हिंसा अशा पुष्कळ करत राहतात, आणि मग असे जर अपराध करत असतील आपले दररोजचे चालूच आहे, आणि मग त्याच्यातून मुक्तता कधी मिळेल? देवा सोडव बर का, तू तरी काय करेल बा, तुम्ही कमीत कमी एवढं तरी करा, काय करा की अपराधाच्या याच्यापासून तर बंद तर केले पाहिजेत ना, अपराधापासून तर बंद झाले पाहिजेत ना. तर मग त्याच्यानंतर मग सुधारण्याची शक्यता आहे, अन्यथा सुधारण्याची शक्यता नाही. म्हणून अर्जुन हा सुधारण्याच्या शक्यतेत आलेला आहे. याचं कारण आहे त्याने अपराध करायचं बंदच केलं. या महायुद्धामध्ये अतिशय चित्त द्रवीभूत झालं आणि कौरवांना सुद्धा मी मारणार नाही असं म्हणायला लागला. ते म्हणले तुला काहीच भेटणार नाही, राज्य नाही, काहीच नाही, मला काही नाही भेटलं तरी चालेल, मी आपली 4 पदरी जोडी करेल आणि भिक्षा मागून माझे उपजीविका करेल, पण मी कोणाला मारणार नाही. तर याला शुद्ध अंतकरणाची ग्वाही आहे. म्हणजे हा पुन्हा अपराध करणार नाही हे कळालं. आपण किती अपराध करतो, कायिक वाचिक मानसिक अपराधांचा विचार केलेला. शरीराने अपराध करणं, शरीर कायिक, वाणीने अपराध सांगितलेले. वाणीचे अपराध 12 प्रकारचे दोष वाणीचे दिले होते तुम्हाला. विरोध वादू बळू, प्राणिताप ढाळू, उपहासू छळू, वर्म स्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जयाची वाचा. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहासू छळू, वर्म स्पर्शू. कोणत्या द्यात वव्यात ह्या 13व्या. वाणीचे दोष माऊली सांगतात. तर हे सगळे 12 प्रकार. मग त्याच्यात म्हटलं म्हणून असली वाणी नाही नसावी. मग जैसे साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणतात अशी वाणी असावी, साच मवाळ अशी वाणी. त्या वाणीत कुठेही कठोरता नाही. तर अशी वाणी मवाळ. मितलं बोलावं म्हणजे मोजकं बोलावं, फालतू बडबड नाही करत बसावी. बडबड करणारे हा मनुष्य हा बुद्धिवान नसतो असं म्हटलेलं आहे शास्त्राने. जो बुद्धिवान माणसं आहेत ती बडबड करत नाही, त्याच्यात त्याचा विचारपूर्वक होतं ना. त्याचं शिकागोच्या परिषदेमध्ये अनेक विद्वानांनी त्यांची स्वतः शिकावणी दिली. बरोबर आहे. परंतु स्वामी विवेकानंद एकदाच बोलले, मोजके बोलले, असे बोलले की सगळ्यांचे नशाच उतरून गेले की आम्ही अमक्या आहोत, फलाणे आहोत. तर तेव्हा असं आहे. म्हणून त्या वाणीचे हे दोष कायिक वाचिक मानसिक मनाने सुद्धा वाईट चिंतन करणं वाईट आहे. आणि अर्जुन या सगळ्यातून बाहेर पडलाय म्हणून भगवंताच्या रक्षणाचा अधिकारी ठरला. म्हणजे माझं रक्षण कर अर्जुन बी म्हणतो आणि आम्ही बी म्हणतो. त्याला गुण पडतो ना, आम्हाला का गुण नाही पडत? आपल्याला का नाही गुण? कारण आम्ही बी म्हणतो नाही तर देवा आमच्याकडून लय अपराध झाले, आमचं रक्षण कर. आणि दुसऱ्या दिवशी कशाला लगेच मंदिरातून बाहेर पडला की अपराधाला दुसरी सुरुवात झाली. ते म्हटले की काल तर तू व्यवस्थित आला होता माझ्याकडे, काल म्हटला सुद्धा, पण तू ऐकायलाच तयार नाही. तुझे अपराध जर बंद नाही झाले तर मी तुला अपराधातून बाहेर कसा काढेन? म्हणून अपराधातून बाहेर काढण्याला अर्जुन हा अधिकारी ठरला. आपण अपराधातून बाहेर निघायला अधिकारीच नाही, कारण एकामागे एक अपराध चालू आहेत, एक 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 एक. म्हणून याच्यातून बाहेर जो कोणी येईल म्हणून तिथं मग सोडवी, संकटातून सोडवी, म्हणून त्याचं नाव काय केलं? मुकुंदा. मुकुंदा, हे मुकुंदा मला या संकटातून तू बाहेर काढ. जी हेची विनवावया लागी कैची योग्यता माझी अंगी, ही माझ्याकडे काय योग्यता आहे, माझ्याकडे काय योग्यता आहे हे विनंती करण्यासाठी सुद्धा एक योग्यता लागते. म्हणजे एखादा पिणारा मनुष्य आला आणि तो म्हटला
फक्त आजचाच दिवस मला तुम्ही काय करा. तर त्या काय ते लगेच माणूस म्हणतो हा कसा आलाय असा असा. बरेचसे पिणारी माणसं नसतं त्यांच्याजवळ द्रव्य ना, कारण ठेवतच नाहीत काही, त्यांच्याकडे राहत बी नाही. ते परत म्हणतात, परत ते महाराजाला म्हणत राहतात, महाराज 100 रुपये द्या. तेव्हा असं झालेलं बरं का प्रत्यक्ष. आता आपण प्रेमापोटी काय वेळेला आपलं काय माहिती पेतो का नाही पेतो का आणखीन काय करतो, आणि असं झालं. हां, मग त्या आपल्याला जर असं सगळं समजलं की अरे असं तुम्ही त्यांना दिले का कल्याण, मग ते गेले आणि ते बोलतात लय भारी बोलतात. ते अडचण आहे घरातली, अशी अडचण आहे, अशी सुंदर असं सांग. आपल्याला वाटतं की बा असेल गरीब काय असेल, आले संकटावर येतात कोणावर ते असं. मग हे योग्यतेचे आहेत का, हे योग्यतेचे आहेत का नाही, तर त्यांच्याकडे योग्यता नाही. कशाची, जशी विनवणी करण्याची सुद्धा योग्यता नाही त्यांच्याकडे, जशी योग्यता नाही. अर्जुन म्हणतो माझ्याकडे सुद्धा खरं देवा सांग का, ही सुद्धा माझ्याकडे योग्यता नाही. काय सांगावं आता. पण आता अधिक प्रेम तयार झालेलं. अर्जुनाकडे योग्यता नव्हती असा अर्थ नाही धरायचा बरं का. पण मोठ्यांचं बोलणं जे असतं ना ते नम्रतेचं असतं. म्हणजे मोठ्यांचं बोलणं तसं तुकोबराय म्हणतात, मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ्या आठवले नाही. आता तर हे बोलणं कसं आहे तुकोबरायांच्या बाबतीत. तुकोबराय काय अनाथ आणि अपराधी नाशे आहेत का. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलणारे तुकोबराय. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. असं म्हणणारे तुकोबराय. मला कोण बोलवत आहे, वैकुंठावरून श्रीरंग बोलवतो आहे असं म्हणणारे तुकोबराय. हे काय असे थोडेच आहेत, पण हे एका भूमिकेमधून ते अभंग आहेत बरं का. पण मोठ्यांची विनवणी सुद्धा किंवा बोलणं सुद्धा अतिशय नम्र असतं, आणि छोट्यांचं चांगलं बोलणं सुद्धा अहंकारिक असतं. म्हणजे फार अहंकार, फार विनंती केली तरी ते अहंकारातलीच असेल. तर ह्याची विनवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी, माझ्याकडे कशाची योग्यता आहे. परी अपत्य जैसे सलगी बापेशी बोले. अपत्य बापाबरोबर बोलतो, त्याच्या त्या बोलण्यामध्ये फार असा मतितार्थ पांडित्य असतं का. त्याचं काय पांडित्य, त्यामुळे काही बी बोलत राहतं किरकोळ जसा. आणि ते काय फार विचारपूर्वक नसतं, पांडित्यपूर्ण नसतं. पण तरीसुद्धा बापाला कौतुक वाटतं, माझा राघू बोलायला लागला, माझा पोरगं बोलायला लागलं बरं का. आता आज बोललं बरं का, थोडं 2-4 शब्द चांगलं बोलतंय बरं का. आता त्या बोलण्याला काही स्वारस्य तथ्य नाही, पांडित्य नाही. पण बापाला तसं आमचं बोल नाही देवा, आम्ही तुमच्याबरोबर संवाद करतो. आता काय मोठ्यांच्या बरोबर काय संवाद करावा बरं, असं पहा ना. मोठ्या काय संवाद करावा त्याच्याबरोबर. पण मग आता काहीच नाही करावं तर मग बोलताच येणार नाही. म्हणून आम्ही जे बोलतोय त्या बोलण्यामध्ये तुम्ही तसं काही लावून घेऊ नका, कारण आमच्याकडे खरं तर याची काय नाही, योग्यताच नाही. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पितास आहे निर्द्वंद असे साही जोची. मूळ श्लोकामध्ये जो विषय आलेला होता की पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रिय प्रियाया हसिदेव सोडून, असं म्हटलं होतं. तर त्याला याच्या ज्या पदांच्यावर टीका करताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पुत्राचे अपराध, पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, त्या पुत्राकडून किती बी अपराध झाले, आई काय आणि पिता काय. पण इथं पित्याचा विचार आलेला आहे. म्हणजे आई अपराध करताना करत असेल मुलगा तर आई फटके देते असं कळतं बरं का. खरी आई असेल ना चांगली तर ती त्याला हाणते. मुलाला हाणल्याने काय फरक नाही पडत, कारण त्याला ती तशी जर सवय लागली ना तर ती फार म्हणजे त्या आईलाच त्रासदायक बनते. म्हणून ती काय वेळेला. पण मग असं जर आई धोपटत असेल पोराला तर ती जर बाप इकडून आला तर हे कायला आणते, काय कळतं का, एवढा माझा राघू चांगला, काय केलं रे भाऊ.
असा परत करू नको बरं का, याचंच नाव अपराधाचा क्षमा कर. परत करू नको बरं का. परत केल्यावर मग या बापाचं बोलणं थोडं दरडावूनच असतं. पण क्षमा इथं महत्वाची गोष्ट सांगितलं तरी त्याला काय करतो तो क्षमा. आणि जर समजा तो माणूस तक्रार घेऊन आला, तुमच्या पोराने असं असं केलं त्या बापाजवळ, हे बा आमच्या पोरगात नसल दुसरा कोणतरी असल, आता ह्याला माहिती तरी तो बोलताना का सांगणार. आणि त्याला काय झाकायचंय, त्याच्या पोराचा अपराध झाकायचा आहे. कारण तो पिता आहे. झाला असेल आता परत नाही करायचं, बरं चालू जाऊ दे आता जा, परत नाही करायचा म्हणून तरी त्याला काय केलं, वाटच लावलं. तर तेव्हा याला म्हणतात अपराधातून माफी देणं. आणि मग त्याला नंतर बोलतो तो, पण बोलतो तरी सुद्धा क्षेमेपोटीच बोलतो. बरं असं करू नको तुम्ही सांगून ठेवलंय. आणि त्याला असं जर केलं तर मग मी फार तुला धुपटून काढेल बरं का, असा करेल बरं का, तसा करेल बरं, नाही तर घरातून बाहेर काढेल बरं का, इथपर्यंत बोलतो. त्या बोलले पण काढलं का नाही, कारण तिथं परत त्यांनी काय केलं, क्षमा केलेली असते. तसा देव कसा आहे, अहो तो बाप नाही का आपला. तसं संत सुद्धा बापच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. तर तेव्हा जसे संत मायबाप आहेत तसे देव सुद्धा पिता हमस्य जगतो माता दाता पिता मा कितीतरी वेळा सांगत असतो. तर तेव्हा हाही एक पिता आहे. तर तेव्हा तू आमचे सगळे अपराध त्या पुत्राप्रमाणे आम्हाला सहन कर. म्हणून पिता आणि पुत्राचा दृष्टांत आलेला आहे. तो मूळ श्लोकामधूनच आलेला आहे. पुत्राचे अपराध जरी झाले आघात असा शब्द माऊलींनी टाकला. पुष्कळ केले त्यांनी. गेल्या वेळेस असं म्हटलं होतं ना, शिंदेताई नाही आले त्यांनी सांगितलं ना, मला आठवण करून दिली ना, अहो अनाथ आश्रमात आईबापांना नेऊन सोडलं. त्यांनी सांगितलं होतं ना, तेच म्हणलं ना. तरी त्या अनाथ आश्रमात तिथं बसून आईबाप पोराची वाट पाहतात. पोरगा येईल बरं का, आज पोरगा येणार होता माझा, काय त्याला जाळायचं आहे, तुम्हाला इकडं आणून घालावं. तरी ते तिथे वाट हे म्हणजे तिथं निघून सोडलं तरी सुद्धा हे त्या आईबापांची वाट पाहतात. एवढं पित्याचं मात्याचं माता हिचं हृदय इतकं उत्तुंग असतं. त्याचे अपराध सहन करण्याची क्षमता त्या आई वडिलांच्या ठिकाणीच आहे. तर तेव्हा हे सगळे अपराध कोणी सहन करावे, आई वडिलांनी. म्हणजे अनाथ आश्रमात नेऊन सोडल्यानंतर सुद्धा जे आपल्या मुलाची वाट पाहतात त्यांना आई वडील असं म्हणतात. एवढे मोठे श्रेष्ठ, पण हे कळेल त्याला आहे आणि नाही त्याला काहीच नाही. तेव्हा पुत्राचे अपराध जरी झाले आघात तरी पितास आहे निर्द्वंद तैसे साही जोजी. सख्याचे उद्धत असा शब्द आला. उद्धट असा शब्द बनतो. टचा त झालेला दिसतोय. मुळे तुमच्याकडे आहे का टक आलाय का, उद्धतच आहे ना. त आला तर हा ट अर्थ लागतो त्याला. किस म्हणजे उद्धट आपण नाही म्हणत का, अर्थात आलेलं आहे. उद्धट असा दांडगेपणा, उद्धटपणा. सख्याचे म्हणजे मित्राचे, सखा म्हणजे मित्र. साहे निवांत, अगदी काही जरी बोलला तरी नाही, पण सखा पाहिजे बरं का. म्हणजे मित्र हा मित्रच पाहिजे. आणि मित्राकडून एखादा अपराध जरी घडला त्यालाच मित्र म्हणतात की जो आपल्या मित्राचे अपराध पोटात घेतो, तर तो मित्र म्हणून शोभतो. ना तर त्याच्यात नाही तर मग तो लगेच शत्रू झाला त्याचा. ते म्हणते की नाही आपलं नाही, मग तो मित्र नाहीच. तुम्हाला चांगलं उदाहरण गेल्या वेळेस दिलं होतं, जसा कर्ण आणि दुर्योधन हे दोघंही खतरनाकच होते. कर्ण जो आहे ना त्याचे बऱ्याच अपमान केल्यामुळे यांचे पांडवांनी फार वेळा अपराध त्याचा अपमान केला. असा असल्याने त्याला ती सल होती चित्तामध्ये, पण त्याच्याकडूनही काही अपराध घडत होते. आणि हा दुर्योधन तर अपराधीच होता जो. आणि मग त्या दुर्योधनाने किती अपराध जरी केले, आता ताई म्हणून त्याचं वर्णन येतं दुर्योधनाचं, आता ताई. आणि असा असणारा कर्णाने मित्रत्व का नाही सोडून दिलं,
त्यांनी सोडून द्यायला पाहिजे होतं ना, नाही. उद्धटपणा सहन केला. त्याने त्याचा उद्धटपणा सहन केला. कोणाचा? दुर्योधनाचा. काही केलं तरी नाही नाही तो दुर्योधन माझा मित्र आहे ना, त्याच्याकडून झाला असेल मग काय झालं तरी त्याला तो जाऊन उलटा साप बोलणार मग माझा तो दुर्योधन आहे तो श्रेष्ठ आहे. अहो त्यांनी असं केलं, हां करा ना. म्हणजे त्याच्या उद्धटपणाला पांघरून घालण्याचं काम त्या कर्णाने केलं. म्हणजे मित्र हा मित्राचे अपराध सहन करतो. पुत्र आणि पित्याचे उदाहरणानंतर दुसरं उदाहरण आलं श्लोकामधलं ते सखेस्य सख्यू असं आलं ना. हा सखेव सख्यू, सखा इव सख्यू कसा इव पद आहे तिथं. सखा इव सख्यू तसा मित्र हा मित्राचे अपराध. हा आणि तरी वरच्या श्लोकामधला आपल्या ओवीचा एक थोडा भाग असा होता. तरी पिता साहे निर्द्वंद तैसे साही जोडी. निर्द्वंद पदाचा अर्थ होता कुठलंही चित्तामध्ये भाव वैरभाव उत्पन्न न करता, द्वंद्व उत्पन्न न करता पिता पुत्राचे अपराध सहन करतो. सख्याचे अपराध सखा हा अशाच प्रकाराने सहन करतो. तैसे तुवा समस्त साही जोजी. त्या पद्धतीने हे देवा तू काय कर, हे सहन कर बरं. कारण मी एक तर मला पुत्र समज, मला सखा समज म्हणजे मित्र समज, असं कोणी कसाही ठेवला तर हे जसे दोघं व्यवहारामध्ये काय करतात, प्रेमापोटी हे अपराध सहन करतात, तसं हे जेवढे माझ्याकडून अपराध घडले ते तू असेच प्रेमापोटी सहन कर. तेव्हा सखे व उद्धत सख्याचे उद्धत सखास आहे निवांत तैसे तो समस्त साही जोजी. याच्यामध्ये व्याकरणाचा काही भाग टाकलेला आहे खांदारकर महाराजांनी. तर व्याकरणाच्या त्या छंदाचा म्हणजे संधीचे आलेले आहेत ते संधीवरून काही अर्थ भिन्न भिन्न होतो म्हणून सांगतात. आणि ती संधियुक्त आहे असा भाग सांगितला खांदारकर महाराजांनी. इथं जी लागलेली श्लोकातली मुख्य संधी काही शास्त्रकारांनी टीकाकारांनी त्या संधी कुठले प्रिया प्रिया यार हसी असं आलं ना, अर हसी प्रिया या हा अर हसी देव सोडूम असं जे पद आलेलं आहे तर त्याच्यामध्ये संधी बरोबर झालेली नाही असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे. प्रिय हा प्रियार यार हसी या वाक्यात यो शब्दाचा लोप आणि प्रिया यार हसी ही संधी छांदस आहे किंवा आर्ष प्रयोग आहे, व्याकरणाचा भाग आहे बरं का. असे कल्पून प्रिय इव प्रियाया हा असा पदच्छेद करून प्रियेचे म्हणजे प्रिय पत्नीचे अपराध प्रिय पत्नी जसा सहन करतो त्याप्रमाणे तू माझे अपराध सहन कर असा पूर्वीच्या 2 दृष्टांताप्रमाणेच तिसरा दृष्टांताचा अर्थ मानून या टीकाकारांनी अर्थ लावलेला आहे. परंतु माऊली ज्ञानोबरायांनी त्याच्यात भेद निर्माण केला. मगाशीच म्हटलं मी तुम्हाला की माऊली ज्ञानोबरायांना जेवढे या भगवद्गीतेचे अंतरंग ज्ञात आहेत ना तेवढे भगवद्गीतेवर टीका करणाऱ्या अन्यांना नाही म्हणून आता इथं अर्थ लावताना परत हे भाग आलाच की मग चुकलं का, मूळ श्लोकातच चूक झाली का, संधी बरोबर नाही झाली का, तर हे माऊली म्हणतात. म्हणून माऊलींचा अर्थ कशावरून कळतो आपल्याला, ओव्यावरून. आणि ओव्या कशात आहेत, मराठीत. आम्हाला कुठे संस्कृतकडे जायचं तेव्हा मग ओवी अशी येते की प्रिया याची ठाई सन्मान प्रिय नपा हे सर्वता जाण देवी उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा तिजोजी. त्यांनी प्रियाचे याच्यात दोघांचा अर्थ आहे. एक प्रिय म्हणजे जे प्रेमी आहेत दोघही, त्या दोघही प्रेम्यांच्यामध्ये पती पत्नी धरा किंवा प्रियकर प्रेयसी धरा असा एक अर्थ लावा. तर त्यांच्यामध्ये प्रीतीच्या ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वता जाण. प्रीतीच्या पोटी ते सन्मानाची अपेक्षा करत नाही आणि हे खरं प्रेम असतं. ज्याला सन्मानाची अपेक्षा असते त्याच्यात प्रेम नष्ट झालेलं असतं. मग त्याच्यात उंच नीच वरिष्ठ भाव तयार झालेला असतो. श्रेष्ठत्व आणि वरिष्ठत्व तयार झाला की सन्मान येतो. हा माझं थोडंसं काही नारळ तरी द्यायला पाहिजे होता बरं का त्यांनी. एवढं बरं आपल्याला नारळ नको का द्यायला.
म्हणजे त्याला इच्छा कशाची आहे? मानाची, सन्मानाची इच्छा अशी तयार होते. मग त्याच्यामध्ये प्रेम असं राहत नाही, कारण तिथे सन्मान आहे, तिथे प्रेम राहत नाही. आणि तो असं असं जाऊन आपण गेलो एखाद्या, हो थांबा 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 थांबा, त्यांनी ती काहीतरी बसा, एखादा आपलं आहे हो बस झाले आपल्याला इथं बसायला, नाही 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 थांबा थांबा थांबा, स्पेशल काही स्पेशल करायचं म्हणलं की उंच नीच भाव तयार होतात. असे श्रेष्ठांचा सन्मान करावा असं शास्त्र म्हणतं, पण आपला इथला विषय चाललेला आहे तो कोणाचा आहे? प्रिय आणि म्हणजे जे प्रेमी असतात, ज्यांच्या ठिकाणी आपलं अधिक सख्य असतं. एखादी मावशी असत, मावशीच्या घरी एका तो जर गेला, आता मग ते म्हणतो का मला बसाय टाका, ए बस, ते बी मावशी तशीच म्हणते आणि आम्ही तिथं चुली पुढे जाऊन बसतो. असं त्याला काय म्हणतात? त्याला ते काय ना, म्हणजे त्याला त्याच्याशी सन्मान नसतं. याचं कारण आहे तिथे काय? प्रेम आहे, प्रेम, मुख्य प्रेम असतं. आणि असा विषय आहे. याचे 3 अर्थ माऊली ज्ञानोबरांनी केलेले आहेत आणि 3 ओव्या टाकलेल्या आहेत. काय बदल केलाय? मुख्य अन्य ग्रंथामध्ये येणाऱ्या या टीका, त्याच्यामध्ये प्रिया यार हसी देव सोडून याच्यामध्ये बदल करताना माऊली ज्ञानोबरांनी त्याचं विश्लेषण असं केलं. तर त्याचा सारांश भाग सांगतो तुम्हाला मी. सारांश लिहिलाय तिथं खांदारकर महाराजांनी. तर पहा, त्यांच्याकडे खांदारकर महाराजांची टीका आहे. खांदारकर महाराज हे फार मोठे विद्वान होऊन गेले आणि मग त्यांनी जे काढलेले हे इतर ज्ञानेश्वरीत आहेत का? नाही, नसतील. हां, तर त्यांनी फार सुंदर असं विश्लेषण केलंय. ते म्हणतात, ऐका बरं, की सारांश, प्रिय हा प्रियाय या एकाच दृष्टांत वाक्याचा अध्याहार घेऊन 2 वाक्य तयार होतात व प्रिया प्रियाय या वाक्यातही अध्याहार घेऊन 3रे वाक्य तयार होतं. असे मिळून 3 वाक्य तयार होतात. म्हणजे प्रिय हा प्रियाय आणि प्रिया प्रियाय या पदांचे पहिल्याचे 2 आणि दुसऱ्याचं 1 असे 3 अध्याहार केला त्याचा. म्हणजे घेतलं बरं का. अध्याहार म्हणजे नसलेल्याची स्वीकृती, नसलेल्याचा स्वीकार करणं. ते घेऊन त्याची वाक्य अशी बनले की प्रिय हा प्रियाय प्रिय कार्याय भवती. हा संस्कृतार्थ तयार झाला. प्रिय हा प्रियाय, पहिला जे आहे ना, प्रिय हा प्रियाय, याचे जे 2 वाक्य बनले त्यातलं हे पहिलं वाक्य, प्रिय हा प्रियाय प्रिय कार्याय भवती. याचा मराठी अर्थ आहे, प्रिय म्हणजे मित्र, स्वमित्राचे म्हणजे प्रियाय, कार्य करण्याकरताच प्रिय कार्याय भवती म्हणजे असतो. मित्र हा मित्राचे स्वकार्य करण्याकरिताच असतो, त्याच्या कार्याकरताच असतो, असा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे, प्रिय हा प्रियाय सुखम दुःखंच निवेदयती. याचा अर्थ आहे, एक प्रिय दुसऱ्या आपल्या प्रिय मित्राला सुख दुःख सांगत असतो. सुखम दुःखमच्या निवेदयती, आपली सुख दुःख त्याला सांगत असतो, त्याला प्रिय म्हणतात. झाला का नाही दुसरा अर्थ? पहिला अर्थ होता त्याच्या कार्याकरताच असतो, है ना. मित्राचं स्वकार्य करण्यासाठी मित्र असतो. मित्र पहा ना, त्याच्यात जर कार्यक्रम असला तर हे लगेच धोतर खसेल, नाही तर पायजामा असला तर पाय शर्ट ते लगेच अशी वर करील, हात बीत बाह्या लगेच घाम्याला घेतलं, वाढायला लागला, लगेच गेल्या की लगेच पत्राळ्या उचलायला लागला. म्हणजे हे कोण कामाला ठेवलेत का? नाही, म्हणजे माझा मित्र आहे. झाला ना. राजसूय यज्ञ केला पांडवांनी. राजसूय यज्ञात अनेक दान धर्म झालं, पुष्कळ दान धर्म झालं, पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या, दानाच्या पंक्ती अशा, आणि पत्रावळ्या उचलायला कोण होता? भगवान. पत्रावळ्या उचलायला. म्हणून प्रिय हा प्रियाय भवती, या प्रियाय भवती या पदाचा अर्थ अगदी तंतोतंत जुळतो. आणि तो माऊलींनी बरोबर काढलेले. बरं, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संबंधात हे भाव सगळे तयार झालेले दिसत आहेत. आणि दुसरा जो होता, प्रिय हा प्रियाय सुखम दुःखांच निवेदयती, आपला जो प्रिय मित्र आहे तो दुसऱ्या मित्राला आपली सुख दुःख सांगत असतो. कोणाला सांगेल तो? म्हणून ज्याला मित्र नसतो ना, त्याचे फार अंतःकरण दाटून येत असतं.
ज्याला सख्खा मित्र असतो ना तो त्याच्यापासून काहीच लपवून ठेवत नाही. नाही तर तो त्याला सांगत असतो, मग तो सांगत असतो अरे असं नाही करायचं, असं करू आपण, असा आहे, असा एक उपाय निघेल, तसा मार्ग निघेल. म्हणजे तो एकमेकाच्यात काय करतात, संवाद. संवाद. जे पत्नीला सांगत नाही ते मित्राला सांगतो. हा? तर तो अजिबात नाही बाहेर, त्याला नाही, कारण हा म्हणते हा माझा आहे, आणि हा म्हणत हे मित्रत्व धरलं बरं का. हां, तिथं दुसरं मित्रत्व नाही धरलेलं, असं प्रियता इतकी असते त्याच्यामध्ये. तर असा कोणी असेल तर तो प्रियाय सुखम दुःखंच निवेदयती, त्यांच्यात त्याचा काय करतो, विनियोग. तिसरा अर्थ होता प्रियाय स्वप्राणाय स्वदेहं च अर्पयती. प्रियाय स्वप्राणाय स्वदेहं च अर्पयती, त्याला अर्पण करत असतो. म्हणजे प्राणावर स्वतःच्या आलं तरी तो मागं सरत नाही, त्याला म्हणतात प्रिय. प्राणावर आलं तरी तो मागं सरत नाही. तर प्राणावर येण्यासारखीच अवस्था होती. बाजीप्रभू देशपांडे खैबर खिंड लढवत होते, बरोबर आहे ना. आणि मग ज्या वेळेला शत्रू येतो जवळ आलेला पाहिल्यावर म्हटले आता याच्यामुळे आपल्या राजांचा, म्हणजे प्रिय असणाऱ्या राजांचा काय होईल, घात होऊ शकतो. आपण अनेक गेलो, 100 गेलो तर एक पोशिंदा जगला पाहिजे, एक वशिंदा जगला पाहिजे. आणि मग छत्रपतींच्या साठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना म्हणतात बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी ती खिंड, तर मग अगदी मोजक्या सैन्यासहित त्यांनी तिथं थांबले आणि त्यांना तिथून जाऊ दिलं नाही. ते म्हटले महाराज तुम्ही ज्या वेळेला गडावर पोचताल तेव्हा मला तोफेचा इशारा करा की मी पोचलेलो आहे, मी खुशाल प्राण सोडून देईन. गंज पेटवली. हा, तो पेटवून. पण असं पहा, त्याला म्हणतात प्रिय बरं का. नाही तर मग प्रिय या पदाचा काय अर्थ आहे हो, अजून बी पुष्कळ कथा आहेत, पण आता आपण पुढच्या वेळेला घेऊ. कुंडली वरदा